Namaste students, today we are going to learn the properties of a quadrilateral. Okay, actually this is a property. ट्राय धिस असं दिलेलं आहे. ॲक्च्युली हे एक प्रॉपर्टी आहे, गुणधर्म आहे. तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी करायची, ड्रॉ ए क्वाड्रिलॅटरल, ड्रॉ वन डायगोनल ऑफ धिस क्वाड्रिलॅटरल. सेम हिअर ॲट धिस, ड्रॉ हिअर, लुक ॲट धिस फिगर. इथे तुम्हाला दिसती आहे ही फिगर काढलेली आहे. एक क्वाड्रिलॅटरल काढलेलं आहे आणि त्याचा एक कोणताही डायगोनल आपण ड्रॉ केलेला आहे. मेजर ऑल द अँगल्स इन द फिगर. इथे तुम्हाला प्रत्येक अँगल्स मेजरमेंट करायचं आहे बाय यूजिंग प्रोट्रॅक्टर. कोन मापकाच्या सहाय्याने प्रत्येक अँगल, प्रत्येक कोन तुम्हाला मोजायचा आहे आणि ॲक्टिव्हिटी करायची. ओके, प्रत्येक कोन मोजल्यानंतर अँगल पी प्लस अँगल क्यू प्लस अँगल आर प्लस अँगल एस या चौघांची समेशन आपण केली तर आपल्याला असं दिसून येतं की द सम ऑफ द मेजर्स ऑफ द फोर अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज ही 360 येते. ओके, म्हणजेच काय, द सम ऑफ द मेजर्स ऑफ द फोर अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज 360. ॲक्च्युली यू हॅव लर्न इन प्रिव्हियस लेसन दॅट इज ट्रँगल्स अँड देअर प्रॉपर्टीज. यामध्ये जशी ट्रँगलची प्रॉपर्टी आपण पाहिली, द सम ऑफ द मेजर्स ऑफ द ऑल अँगल्स ऑफ ए ट्रँगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या जसं तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, त्याच पद्धतीने चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज ही 360 अंश असते. हा एक चौकोनाचा गुणधर्म आहे, बरोबर आहे. सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ ए क्वाड्रिलॅटरल. वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे आणि ती पाठ करायची आहे. द सम ऑफ द मेजर्स ऑफ द फोर अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. आणि घरी ॲक्टिव्हिटी करून पाहिजे. तुमच्या वहीमध्ये एक क्वाड्रिलॅटरल काढायचे आणि त्याची चारही कोणांची मापे कोणमापकाच्या सहाय्याने मोजायची आणि त्या चौघांची बेरीज करायची. द सम ऑफ द मेजर्स ऑफ द फोर अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज इक्वल टू, पहा तुम्ही चारही कोणांच्या मापांची बेरीज करून पाहिली तर ती तुम्हाला 360च मिळणार आहे. त्यावरून आपली प्रॉपर्टी तयार होते. द सम ऑफ द मेजर्स ऑफ द फोर अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. देन नेक्स्ट पॉईंट आहे पॉलिगॉन. व्हॉट इज मीन बाय पॉलिगॉन? ओके, इथे तुम्हाला दिसते आहे पॉलिगॉन म्हणजे काय. तर आता पाहूयात आपण. सी इफ यू कॅन समटाईम्स फाइंड प्लेयर्स ऑन द फील्ड फॉर्मिंग अ पेंटॅगॉन. तुम्ही खेळाडूंकडे जर इथे पाहिलं असेल तर तुम्हाला हे पेंटॅगॉनमध्ये दिसत आहेत बघा. ॲक्च्युली पेंटॅगॉन म्हणजे काय, तर ट्रायंगल्स, क्वाड्रिलॅटरल्स, पेंटॅगॉन्स अँड अदर क्लोज फिगर्स विच मोर दॅन 5 साईड्स. अशी काही क्लोज फिगर आहे की ज्याला 5 साईड, मोर दॅन 5 साईड्स हॅविंग ए क्लोज फिगर्स हॅविंग मोर दॅन 5 साईड्स, दे आर कॉल्ड पॉलिगॉन्स. ज्या बंदिस्त आकृतीला 5 किंवा 5पेक्षा जास्त, पाचपेक्षा मोर दॅन 5 साईड्स, ओके, मोर दॅन 5 साईड्स असतील तर दे आर कॉल्ड द पॉलिगॉन्स. अशी बंदिस्त आकृती की जिला 5पेक्षा जास्त बाजू असतील, साईड्स असतील, त्याला आपण काय म्हणतो, पॉलिगॉन. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ पॉलिगॉन. सो राईट द डेफिनेशन ऑफ पॉलिगॉन in your notebook. That is the triangles, quadrilaterals, pentagons and other close figures with more than 5 sides are called the polygons. Okay, then next point आपण पाहणार आहोत, how to solve the practice set 37. Look at the students here, practice set 37. Observe the figures below and find out their names. ओके, इथे तुम्हाला फिगर्स दिसते आहेत आणि त्यांचं नेमिंग तुम्हाला करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल ऑब्झर्व दिस फिगर अँड काउंट दी साईड्स ऑफ दिस फिगर. याला बाजू मोजा घेते तो 1 2 3 4 अँड 5. दीज आर दी 5 साईड्स. सो नेम ऑफ दिस फिगर इज अ 5 साईड्स. इट मीन्स दॅट विथ 5 साईड्स, त्याला आपण ज्या 5 किंवा 5पेक्षा 5 आहेत, सो त्याला आपण काय म्हणतो, दिस इज अ पॉलिगॉन. ओके, 5 आणि 5पेक्षा जास्त असतील तर दिस इज द पॉलिगॉन. बट नेम ऑफ 5 साईड्स असतील त्याला आपण काय म्हणतो, पेंटॅगॉन. सो पेंटॅगॉन. ओके, पेंटॅगॉन, दिस इज द पेंटॅगॉन. ओके, नेम ऑफ द फिगर इज अ पेंटॅगॉन विथ 5 साईड्स. ओके, आणि इथे काउंट करू शकता आपण. सेकंड एक्झाम्पल, 1 2 3 4 5 अँड 6. दीज आर दी 6 साईड्स ऑफ दिस फिगर. सो 6 साईड्स with 6 sides having is known as the hexagon. So this is the figure of hexagon. Okay, this is the hexagon. Then third figure, count the sides of these figures. So 1 2 3 4 5 6 and 7.
दिस इज द 7 साइड्स ऑफ दिस गिवन फिगर. दिलेल्या आकृतीला 7 साइड्स आहेत. सो नेम ऑफ दिस फिगर इज द हेप्टॅगॉन. ओके, heptagon. Okay, this is the heptagon. And last fourth number, count these sides of this figure: 1 2 3 4 5 6 7 and the 8. So 8 sides आहे त्याच्यामध्ये. So which is called octagon. Octagon, OCTAGON, that is octagon. Do you understand, student, how to solve this practice at 37? Observe the figures below and find out their names. Okay, so solve today's homework. Solve practice set 37 in your notebook. त्याचबरोबर आज आपण 38 पण पाहणार आहोत. So today we are going to also learn the how to solve the practice at 38. Look at the students. First question, draw quadrilateral XYZW and name the following. ओके, तुम्हाला एक XYZ क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करायचा आहे आणि त्याच्यावरून आपल्याला या 6 क्वेश्चनचे आन्सर्स द्यायचे आहेत. द पेअर ऑफ अपोजिट अँगल्स, the pair of opposite sides, the pair of adjacent sides, the pair of adjacent angles, and the diagonals of the quadrilateral, and the name of the quadrilateral in different ways, that is clockwise direction or anti-clockwise direction. कोणत्याही पद्धतीने तुम्ही लिहू शकता. सो हाऊ टू सॉल्व दिस प्रॅक्टिस सेट 38. लेट्स लर्न. चला तर मग बघूयात. Look at the students practice set 38. First question, draw triangle XYZ and name of the following. इथे क्वाड्रिलॅटरल आपण ड्रॉ केलेलं XYZW. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे नेम ऑफ द पेअर ऑफ अपोजिट अँगल्स. ओके, अपोजिट अँगल्सच्या आपल्याला पेअर्स शोधायचे आहेत. सो अँगल एक्सच्या अपोजिट झेड आहे. सो अँगल एक्स अँड अँगल झेड, दिस इज द वन पेअर. अँड सेकंड पेअर येईल अँगल वाय अँड अँगल W. Angle W. Okay, this is the answer of this first question. Then name of the pair of opposite sides. Okay, opposite side, that is side काय येणार आहे इथे, सेगमेंट XY and segment WZ. segment XY and segment WZ. Then second YZ, segment YZ and segment XW. Okay, these are the two sides, are the opposite sides. Then third question, name of the pair of adjacent sides. Name of the pair of adjacent sides, it means that adjacent म्हणजे जिथे ओनली वन पॉईंट काय असतो, वर्टेक्स कॉमन असतो. ओके, सो XY and XW. सो इथे आपण लिहू शकतो XY आणि YZ पण येऊ शकतो. ओके, फर्स्ट सेगमेंट XY अँड सेगमेंट YZ, बिकॉज ऑफ Y इज द कॉमन Y इज द कॉमन वर्टेक्स. ओके, Y इज द कॉमन वर्टेक्स दोघांमध्ये. देन सेकंड ZW, सेगमेंट ZW अँड सेगमेंट WX, या दोघांमध्ये W इज द कॉमन वर्टेक्स. सो सेकंड पेअर ती झाली, बरोबर आहे. देन थर्ड पेअर आहे आपली XY अँड XW, सेगमेंट XY अँड सेगमेंट XW, की ज्याच्यामध्ये आपल्याला X आणि X तुम्हाला इथे कॉमन वर्टेक्स तुम्हाला दिसतो आहे, बरोबर आहे. देन फोर्थ पेअर आपल्याला करता येईल XW अँड WZ, सेगमेंट XW अँड सेगमेंट WZ. ओके, याच्यामध्ये आपल्याला W इज द कॉमन vertex. Okay, this is the adjacent sides. Okay, then pair of adjacent angles, that is angle X and angle X and angle Y, angle X and angle Y, this is the first pair. Then second pair, angle Y and angle Z, Y and Z. Then third pair, Z and W, angle Z and angle W. And fourth pair, angle X and angle W. Okay, these are the 4 pairs of adjacent angles. Then the diagonals,
हिअर द टू डायगोनल्स, लुक ॲट दिस. डायगोनल जर काढायचे झाले तर आपण हे डायगोनल या पद्धतीने ड्रॉ करतो. ओके, सो डायगोनल एक्स झेड, फर्स्ट आहे डायगोनल एक्स झेड अँड सेकंड डायगोनल is the YW. Okay, then the name of the quadrilateral of the different ways. दोन्ही पद्धतीने आपल्याला नावं या 6 क्वेश्चनचं नाव ॲन्सर आपण इथे लिहू शकतो. इथे पहा, याचं नेमिंग आपल्याला करायचं आहे. क्वाड्रिलॅटरल XYZW, XYZW, त्याचबरोबर क्वाड्रिलॅटरल YZWX, क्वाड्रिलॅटरल WXYZ अँड क्वाड्रिलॅटरल काय येणार आहे पहा, XYZW, XYZ, XY, आता झेड राहिला, झेड, क्वाड्रिलॅटरल ZWXY. या पद्धतीने आपण काय करणार आहोत, याची नेमिंग करणार आहोत. ही कोणत्या क्लॉकवाईज डिरेक्शन, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शननी झालेली आहे. आता क्लॉकवाईजने म्हणल्यानंतर कसे होणार आहे, ही अँटी क्लॉकवाईज झाली, अँटी क्लॉकवाईज. आणि क्लॉकवाईज जर करायची असेल तर आपण या पद्धतीने करतो. एक्स असेल तर इथे डब्ल्यूपासून स्टार्ट करणार. क्वाड्रिलॅटरल WZYX, क्वाड्रिलॅटरल ZYXW, क्वाड्रिलॅटरल ही क्लॉकवाईज आहे, क्वाड्रिलॅटरल YXWZ अँड क्वाड्रिलॅटरल XWZY. ओके, सो क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. क्वेश्चन नंबर 6चा आन्सर इथे तुम्हाला दिलेला आहे. या पद्धतीने आपण क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डिरेक्शननी आपण नेमिंग तयार करू शकतो. ओके, डिफरंट वेजने आपल्याला क्वाड्रिलॅटरलचं नेम तयार करता येतं. ओके, सो देन नेक्स्ट क्वेश्चन आपण क्वेश्चन नंबर 2 इन प्रॅक्टिस सेट 38मधला पाहणार आहोत. Look at these students here, question number 2 in practice set 38. In the table below, write the number of sides the polygon has. Okay, so name and number of sides. So quadrilaterals having, you know very well, quadrilaterals having 4 sides. Okay, quadrilateral कोणताही असेल तर त्याला how many number of sides असतात, 4 sides असतात. So here write down 4. Okay, then octagon, it means that 8 octagon, which closed figures having a 8 sides. Okay, that is more than 5, that is 8 आहेत. So octagon, it means that number of side that is 8, pentagon that is 5, heptagon that is 7, and hexagon that is 6. So here write down the number of sides. Look at these students. Quadrilateral means 4, octagon 8 sides, pentagon 5 sides, heptagon 7, and hexagon, these are the 6 sides. So complete the table. Okay, so today's homework to solve the practice set 37 and 38 in your notebook. Okay, question 3, 4 and 5 तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. लुक फॉर एक्झाम्पल्स ऑफ पॉलिगॉन्स इन युअर सराउंडिंग्स अँड ड्रॉ देम. ते तुम्हाला काढायचे आहे. जे तुम्ही पॉलिगॉनचे एक्झाम्पल बघता ते तुम्ही पाहिलेले एक्झाम्पल ड्रॉ करायचे इन युअर नोटबुक. देन वी सी द पॉलिगॉन्स वेन वी जॉईन द टिप्स ऑफ द petals of various flowers. Draw these polygons and write down the number of sides of each polygon. ओके, याच पद्धतीने इथे तुम्हाला पेटल्स, फुलांच्या पाकळ्यांपासून आपण पेंटॅगॉन तयार करू शकतो, पॉलिगॉन्स तयार करू शकतो. तर ते तुम्हाला काय करायचे, राईट डाऊन द नंबर ऑफ साईड्स ऑफ ईच पॉलिगॉन. ओके, प्रत्येक फुलाचा टाईप वेगळा असणार आहे, ते तुम्ही काढून पाहायचं आहे. दीज आर दी थ्री क्वेश्चन्स आर बेस्ड अपॉन ॲक्टिव्हिटीवरती आधारित आहेत. सो तुम्ही ही ॲक्टिव्हिटी घरी करू शकता. ओके, बट क्वेश्चन 1 and 2 राईट इन युअर नोटबुक, सॉल्व इन युअर नोटबुक. ओके, थँक्यू. इथे आपला हा 16 नंबर लेसन इथे संपलेला आहे. ओके, नेक्स्ट तासिकेला आपण 17 नंबर लेसन्स दॅट इज जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स पाहणार आहोत. ओके, थँक्यू.